सुप्रभात निशिदिनी शीर्षक आहे हेच ते उत्तम पुरुष. उत्तम पुरुष कुणाला म्हणावे अशा अर्थी हेच ते उत्तम पुरुष. संस्कृत सुभाषित योग वासिष्ठातील आध्यात्मिक संस्कृत सुभाषित क्रमांक 9. नाहम देहस्य नो देहो मम नायमहम तथा इति विश्रांत चित्ताये ते मुने पुरुषोत्तमः. मी न देहाचा कोणी अथवा देह नसे माझा कोणी. देह नसे माझे स्वरूप या भावे परमात्म स्वरूपी जे सुस्थिरतेची उत्तम पुरुष जाणी. श्रीराम वशिष्ठाला म्हणतात मी देहाचा कोणी नाही, तत्संबंधी माझे देणे घेणे नाही, तसेच देहही माझा नाही, देह हे माझे स्वरूप नाही या निश्चिंत भावाने जे या देह माझे स्वरूप नाही या निश्चिंत भावाने जे परमात्म स्वरूपी स्थिर लीन होतात तेच उत्तम पुरुष होते. या दृष्टीने श्रीमद आद्य शंकराचार्यांचे आत्मशतकम लक्षात घेण्यासारखे आहे. पहा, रमणा पुस्तकातील 5:16 वरील मजकूर. मूळ संस्कृत आत्मशतक असं आहे. मनोबुद्ध्याहंकार चित्तानि नाहम न च क्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न च प्राण संज्ञो न वै पंचवायुर न वा सप्त धातुर्न वा पंचकोशः न वाक् पाणिपादो न चोपस्थ वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्याचं मराठीकरण असं आहे. मनबुद्धी अहंकार अथवा चित्त मी नसे, तैसे श्रवण जिव्हावा घ्राण नेत्रादिही नसे, न आकाश पृथ्वी पाणी तेज वायू ही मी नसे, चिदानंद रूपी शिवमी असे. न प्राण जाणीव न पंचवायू न मी सप्त धातू नसे पंचकोश, न वाणी हस्त पद उपस्थ ही मी नसे, चिदानंद रूप शिवमी असे. उपस्थ म्हणजे गुद आणि लिंग ही देहाच्या अतिशय कोपऱ्यात गुप्त जागी लपलेली असतात, म्हणून त्यांना उपस्थ म्हणतात. येथे आत्मशतकामध्ये पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिय मनबुद्धी चित्त अहंकार म्हणजे अंतःकरण चतुष्टय पंचमहाभूते म्हणजे मी नसून या संघातात या समूहात खोलवर कुटस्थ लपून असलेला सच्चित आनंद रूप मूळ पुरुष जो अनादि अनंत अचल ध्रुव ज्ञान रूप किंवा सुसंवेद्य क्षमतेचा आहे तोच मी असल्याचे उद्घोषित केले आहे. हाच तो प्रभू स्वामी अधिष्ठान किंवा अधिकारण परमात्मा जो विश्वयोनी असून सर्वांचे मातृस्थान आहे. मात्र तो स्वतः अयोनिज ने स्वयंजात स्वतःला जन्माला आलेला स्वयंभू आहे. अशा या अयोनिज अशा परमात्म स्वरूपामध्ये जे निश्चिंत भावे स्थितप्रज्ञ असतात व सोहम हौसोचा अजपा जप श्वासागणिक ज्यांचा चालू असतो त्यांनाच उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तम म्हणून ओळखतात. आणि हेच ते उत्तम पुरुष जे रामाने म्हटलेले आहे की परमात्म स्वरूपात जे स्थिर असतात त्यांनाच उत्तम पुरुष जाणावे. अन्यथा जे स्वतःला देह समजतात आणि देह माझा आणि मी देहाचा समजतात ते सर्वच अज्ञानी लोक होत. म्हणून हेच ते उत्तम पुरुष जे शिवतत्वामध्ये केवळ रत असतात लीन असतात आणि शिवतत्वाने आपण एक आहोत हे समजतात. आणि या अर्थाने नाहम देहस्य नो देहे मम नायमहम तथा इति विश्रांत चित्ता येते मुने पुरुषोत्तमः. म्हणजे मी न देहाचा कोणी अथवा देह नसे माझा, देह नसे माझे स्वरूप या भावे परमात्म स्वरूपी जे सुस्थिरतेची उत्तम पुरुष जाणी. म्हणून शिवोहम या भावामध्ये जे रत होऊन जे ज्यांना देहाचा विसर पडला आहे, जे देह मन आपण नसून केवळ आपण परमात्म तत्व आहोत शिवतत्व आहोत हे जे जाणतात त्यांनाच उत्तम पुरुष म्हणतात. अशा अर्थी हेच ते उत्तम पुरुष हे आजचं निशिदिनीचं क्रमांक 50 निरूपण आपण सर्वांनी समजून घ्यावं आणि त्या दिशेने अभ्यास योगाने म्हणजे अभ्यास करत मनन चिंतन निधिध्यासन करीत आपण ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व किंवा थिंकर इज द थॉट या पद्धतीने थिंकर इज द थॉट याचा अर्थ शिव म्हणून स्वतःच जो चिंतन करतो
तो स्वतः शिवच असतो. म्हणजे किंकर आहे तो स्वतःला नारायण पाटणकर न समजता, तो स्वतःला देह न समजता तो स्वतःला शिव समजेल. तर शिव जो स्वतः समजी तो स्वतःच शिव असे. म्हणून शिवो भूत्वा शिवम यजेत, शंकर बनून शंकराची आराधना करा. शिव समजून शिवाची पूजा अर्चना करा. आणि शिव व्हावे जो शिव यजितो, शिव व्हावे जो शिव यजितो तो सहजची शिव असतो. असं संपूर्ण होणं आणि असं ज्यांच्या बाबत होतं त्यांनाच उत्तम पुरुष म्हणतात. म्हणून हेच ते उत्तम पुरुष शिवभूत्वा शिवम यजेत हे आपण सर्वांनी नीट समजून घ्यावं आणि आपली आराधना तितक्याच अनन्य भावे असावी अशी प्रार्थना परमेश्वर चरणी करतो. आपणा सर्वांना शुभ दिन सुप्रभात म्हणतो आणि क्रमांक 50 हे निरूपण संपवतो. अस्तु. धन्यवाद.